नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आजचा मेसेज आहे तो मेसेज आहे स्वामींचा। तर स्वामींचा मेसेज खूप मोठ्या ह्यानं हा स्वामींचा मेसेज आलेला आहे आणि योग्य वेळी स्वामींच्या हस्तक्षेपामुळे तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर आलाय असा मला मेसेज आहे। आणि हा मेसेज खरंच तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला म्हणजे ॲज तुमचं अशा काही घटना तुमच्याबरोबर घडलेल्या असतील, जसं अशा काही घटना आहेत ज्या म्हणजे तुम्हाला काही अशी स्वप्न पडलेली असतील किंवा असे अपघाताचे काही असे इन्सिडेंट तुमच्याबरोबर घडलेत किंवा आकस्मिक असं तुमच्या आयुष्यातून कुणी निघून गेलेलं आहे आणि असं काही घडलेलं आहे किंवा काही असं झालंय, असं कोणतं तरी संकट येणार होतं तुमच्या आयुष्यात, तुमच्या परिवारावर। त्या संकटात स्वामींनी योग्य वेळी हस्तक्षेप केलेला आहे। स्वामींनी हस्तक्षेप केलाय म्हणूनच त्या मोठ्या संकटातून तुम्ही बाहेर आलेले आहात। आणि हे जर नैसर्गिक आपत्ती असेल काहीही, त्या ह्याच्यातून स्वामींनी हस्तक्षेप केल्यामुळे तुम्ही त्या संकटातून बाहेर आलाय किंवा त्या संकटाचे जे प्रभाव आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत। त्याचा जो इफेक्ट होणार होता तुमच्यावर, तुमच्या परिवारावर असेल तर त्याचे इफेक्ट हे झालेले आहेत असा मला मेसेज आलेला आहे। तुमचीच एनर्जी असते। तर बघूया काय मेसेज आहे स्वामींचा। तर काय आहे, योग्य वेळी स्वामींच्या हस्तक्षेपामुळे तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर आले। हे संकट मला असंच हे दिलं, नैसर्गिक आपत्ती असेल किंवा अपघात, हे असं मला कनेक्ट होते। म्हणजे मला जी एनर्जी कनेक्ट झाली त्यातूनच मी तुम्हाला सांगते की त्यामुळे सुद्धा त्या स्वामींनी हस्तक्षेप केले म्हणूनच तुम्ही ते होता थांबलेले आहे। म्हणजे अशा नकारात्मक एनर्जीज आणि नकारात्मक ह्याने तुमच्या परिवारावर आणि तुमच्यावर असा इफेक्ट केलेला आहे की तुम्हाला असा हे केलेलं नजरदोष काही असे असतात किंवा अशा काय एनर्जीजचा प्रभाव असतो की त्यामुळे आपल्याला खूप मोठं हे होतं। तर असं असं काही तुमच्या परिवारावर किंवा तुमच्यावर करण्याचा हेतू ज्यांनी बाळगला किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी तो तयार केलेला होता, तर त्यावेळी तो स्वामींना कनेक्ट झाल्यामुळे किंवा स्वामींची तुम्ही इतकी सेवा करताय, भक्ती करताय, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवताय, त्यांनी स्वामींनी जे कर्म तुम्हाला दिलेलं आहे, जे कार्य तुम्हाला दिलेलं आहे ते कार्य तुम्ही करताय, कर्म तुम्ही करताय, म्हणजे चांगले कर्म जे काय हातून करताय ते चांगले कर्म तुम्ही करताय। आणि त्यामुळंच स्वामींनी हस्तक्षेप केलेला आहे योग्य वेळी। तुम्हाला कोणत्याही तुमच्या परिवाराला तुम्हाला धक्का न लागता किंवा खूप मोठं नुकसान न होता तुम्ही त्या ह्याच्यातून, त्या संकटातून बाहेर पडलेले आहात। व्हील ऑफ फॉर्च्यून, मी तेच म्हणलं, तुमची वेळ चांगली होती, काळ आला होता पण वेळ आली नव्हती। बघा, हे मी असंच कोणतीही रीडिंग करत नाही जोपर्यंत मला स्वामींचे मेसेजेस येत नाहीत किंवा मला कोणतीही एनर्जी कनेक्ट होत नाही। तुमचीच एनर्जी असते आणि आदेश असतात, एनर्जीचे दैवी शक्तीचे आदेश असतात, तेव्हाच ही रीडिंग होत असते। आणि व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आहे। मी तुम्हाला हेच सांगेन, काळ आला होता पण वेळ आली नव्हती। तुमची वेळ बल्हाढ्य होती, कारण ती वेळ, मी रीडिंग काय आहे, योग्य वेळी स्वामींच्या हस्तक्षेपामुळे तुम्ही खूप मोठ्या संकटात नसला आणि ती योग्य वेळ म्हणजे स्वामींची, तुमची वेळ म्हणजे स्वामी। आणि जो काळ तुमच्यावर येत होता त्या काळाला सुद्धा मागे ढकलले स्वामींनी आणि स्वामींच्या हस्तक्षेपामुळे तुमची भक्ती, तुमचं चांगले कर्म आणि तुमचा विश्वास ह्याच्यामुळंच आलेला काळाला सुद्धा तुम्ही मागं ढकललेला आहे, स्वामींनी मागं ढकललेला आहे। त्यामुळे तुमची भक्ती पराकोटीची आहे, खूप ब्लेस्ड आहात। कितीही तुम्ही हे करत असाल, तुमचं परिवार, तुमचं घर, तुमचं सगळं हे कुटुंब, सगळं ह्याच्यामध्ये तुम्ही खूप कष्टानं, खूप ह्यानं पुढं जाताय, सगळं करताय कष्टानं, एकमेकांना मदत करत असाल, सगळं करत असाल, पण अशा काही गोष्टी, असं काही हे आहे जे चांगलं चाललेलं असतं ते लोकांना बघवत नाही। अशा काही एनर्जीज असतात ज्यांना बघवत नसते आणि त्यावेळी अशा काही घटना होतात ज्या घटना आपण थांबवू नाही शकत। तर अशा काही घटना या ह्याच्यामध्ये झालेल्या असतील, तुमच्याबरोबर झाले असतील, तुम्हाला असे काही इन्सिडेंट्स तुमच्या आयुष्यात घडले, तर त्यासाठीच इथं तेच सांगतायत स्वामी। हाच मेसेज आहे, तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, तर ती आलेली वेळ ही स्वामींनी परत पाठवलेली आहे। आणि आता तो वेळ, ती आता जी वेळ येते ती नवीन वेळ आहे,
व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे तुमची कार्मिक सायकल सगळी संपली आहे, कार्मिक सगळं संपलेलं आहे आणि काळानं जो घाला घालायचा होता त्या काळाला जो स्वामींनी परत पाठवलेला आहे आणि तुमच्या आयुष्यावर चांगला जे कार्मिक सगळ्या ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडताय आणि नवीन सायकल तुमच्या आयुष्याची सुरू होते. जो इनबॅलन्स आहे आयुष्यात तुमच्या बघा, फायनान्शियल इनबॅलन्स झाला म्हणजे फायनान्शियल इनबॅलन्समध्ये सुद्धा तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये तुमच्या इतका प्रॉब्लेम आला, आर्थिक काही गोष्टींमुळे इतक्या हे झालं की तुम्हाला त्यामध्ये पुढं जाण्यासाठी सुद्धा खूप लोकांनी तुमच्यावर अटॅक केले असतील किंवा तुम्हाला तोडण्यासाठी, तुम्हाला थांबवण्यासाठी, तुम्ही पुढं जाऊ नये त्यासाठी आणि आर्थिक ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा गोष्टींनी तुम्हाला हे केलं असेल, इनबॅलन्स केलं की आर्थिक ह्यानं सुद्धा तुम्हाला खूप तुम्ही अडकला गेला त्या आर्थिक ह्याच्यामध्ये सुद्धा. हे सुद्धा आर्थिक ह्याचं संकट सुद्धा तुमच्यावर आलेलं होतं. तर तिथं स्वामींनी योग्य वेळी हस्तक्षेप केलेला आहे आणि त्यामुळं तुम्ही एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आलाय आणि तुम्हाला त्यातून बाहेर काढलंय त्यांनी ह्या आर्थिक अडचणीमधून आणि ह्या नैसर्गिक अपत्य जे तुमच्या आयुष्यात काय होणार होतं त्यापासून सुद्धा त्यांनी तुम्हाला बाहेर काढलेलं आहे. आणि एट ऑफ वॉन्ड्स तुम्हाला मोकळं केले बघा, तुम्हाला मोकळं केले. एट ऑफ वॉन्ड्स म्हणजे आयुष्यातलं तुमच्या जे हे आहे योग्य वेळी स्वामींच्या हस्तक्षेपामुळे तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर आलाय. हे संकटातून तुम्ही बाहेर आलाय ॲक्च्युली. इथं ही वेळ तुमच्यावर चांगली स्वामींनी हस्तक्षेप केला अगदी योग्य वेळी, म्हणूनच तुम्ही ह्या आर्थिक ह्याच्यामध्ये सुद्धा वाचलेल्या. आर्थिक येणं म्हणजे तुमचा कोणताही असा प्रभाव तुमच्या ह्याच्यावर पडला असेल, फायनान्शियल लॉस कोणत्याही ह्याच्यामध्ये तुम्हाला चिटिंग झालं असेल फायनान्शियल ह्याच्यामध्ये, प्रॉपर्टीमध्ये किंवा तुमचा पैसा कुठंतरी तुम्ही गुंतवलेला आहे, तो गुंतवलेला पैसा अचानकपणे ते सगळं हे झालेलं असेल, गेलं असेल किंवा अशा काही गोष्टी तुमच्याकडनं गेल्या. एखादं तुमची वस्तू एखाद्या तुमच्या हरवलेल्या असतील किंवा खूप मौल्यवान वस्तू तुमची हरवलेली असेल तर ती सापडत नसेल तर ते सुद्धा इथं योग्य वेळी स्वामींच्या हस्तक्षेपामुळे तुम्ही त्या संकटातून बाहेर येत आहे. तुमची ती वस्तू जी हरवलेली आहे ती वस्तूसुद्धा सापडेल. थोडा वेळ लागेल पण ती सापडेल. ती वस्तूसुद्धा तुमची जर तुमच्याकडून हरवली असेल तर ती सुद्धा सापडेल. आणि इथं तुम्हाला एट ऑफ वॉन्ड्स म्हणजे तुम्हाला आता नवीन जो तुमचं बर्डन होतं ह्या कार्मिक ह्याच्यामध्ये ज्या बर्डनमुळे सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आल्या, आर्थिक अडचणी, हेल्थचे प्रॉब्लेम्स आणि नैसर्गिक आपत्ती, या सगळ्याचं बर्डन आणि हे सगळं जे तुमच्यावर आलं होतं तर योग्य वेळी स्वामींनी हस्तक्षेप केल्यामुळे या सगळ्यामध्ये तुम्ही बाहेर सुटताय आणि बाहेर पडताय तुम्ही. आणि 9 ऑफ कप्स आहेत. 9 ऑफ कप्स म्हणजे पैशाची आर्थिक संपन्नता जी आहे, आर्थिक संपन्नता ती तुमच्याकडे येते. या सगळ्या फायनान्शियल प्रॉब्लेम्समधून सुद्धा तुम्ही लवकरच बाहेर पडताय. जे गोष्टी तुमच्या थांबल्या होत्या त्यासुद्धा तुमच्याकडे येत आहेत आणि योग्य वेळी स्वामींनी हस्तक्षेप केलेला आहे की तुम्हाला हे खूप मोठं संकट तुमच्यावर येणार होतं किंवा तुम्हाला ते हे करणार होतं. त्यामुळे त्या ह्याच्यात तुम्ही अडकणार होता किंवा तुम्हाला ते अडकवण्यासाठी काही असे हे असेल केलेलं असेल, त्यात सुद्धा तुम्हाला होण्याचा कोणीतरी प्रयत्न केला असेल फायनान्शियल ह्याच्यामध्ये किंवा तुमच्याकडनं अशा काही गोष्टी झाल्या असतील की ते द्यायचं झालं नसेल किंवा काही असे प्रॉब्लेम्स आले असतील की तुम्ही दिलाय पण ते येतच नाही आहे, अडकून पडलेला आहे पैसा, तर तो सगळा तुमच्याकडे येतो आणि योग्य वेळी स्वामींच्या हस्तक्षेपामुळे ते सगळं तुमच्याकडे येते. कारण ते दिल्यामुळंच म्हणजे काही अशा घटना सुद्धा आहेत की स्वामींनीच बोलवणं धाडलं तुम्हाला आणि तुम्ही स्वामींकडे गेलेला आहात आणि तिथं गेल्यापासून किंवा तिथं गेल्यामुळे तुमच्या आयुष्यावर जे येणारी जो काळ होता, येणारा जो काळ होता तुम्ही तिथं गेल्यामुळे किंवा त्या स्वामींचं तुम्ही दर्शन घेतलं असाल, अक्कलकोटला तुम्ही गेला असाल किंवा तुम्ही कोणत्याही कुठेही जिथं काय असं हे नाही आहे पण तुम्ही स्वामींच्या दर्शनाला गेलाय किंवा स्वामींनी तुम्हाला बोलवून घेतलेलं आहे, स्वामींचे तुम्हाला काय मेसेजेस मिळालेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट झालाय, तुमच्या कर्माने भक्तीने सुद्धा तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड आहे. त्यामुळे तुमच्यावर येणारी जी वेळ होती, तुमच्यावर जो येणारा तो घाला असा वेळेचा काळाचा जो हे होता तो सगळा स्वामींनी मध्ये हस्तक्षेप केला. स्वामींनी तुम्हाला बोलावून घेतलं
आणि म्हणूनच तो येणारा जो काळ होता, तो जी हे होतं ते तुमचं सगळं निघून गेलेलं आहे. आणि आता आयुष्यात म्हणूनच तुमच्या अबंडन्स, सुख आणि ही समृद्धी तुमच्या आयुष्यात येते. जे काही आहे त्याचा प्रभाव खूप सगळा थांबवलेला आहे स्वामींनी, आणि स्वामींच्या हस्तक्षेपामुळे तो थांबलेला आहे. आणि अशी एनर्जी होती तुमची. अशा एनर्जीमध्ये तुम्ही गेला असं, म्हणजे हे कप्स ह्या इनबॅलन्सच्या एनर्जीमध्ये मला फायनान्शियली तर खूपच दिसते. फायनान्शियल सुद्धा लॉस आहे. आणि नवीन तुमचा जो नवीन जे काय सायकल आहे, नवीन सर्कल आहे, नवीन सर्कल सुद्धा ते तयार होते. आणि फायनान्शियली तर खूप लॉस झालाय. ज्याने तर तुम्हाला फायनान्शियल ह्याच्यामध्ये खूप तुमची फसवणूक झालेली आहे, तुम्हाला फसवलंय, तुमचं आर्थिक पैशामध्ये तुम्हाला हे केलेलं आहे. तर त्यामुळे सुद्धा तुम्ही हे झालेले आहेत आणि तर तोडलंय तुम्हाला. तर ती सगळी स्थिती, वेळ तुमची चांगली हे झालेली आहे. नवीन सगळी सुरुवात होते आणि नवीन कप्स, तुमचे कप्स सगळे भरले जात आहेत. तुमच्याकडे आर्थिक संपन्नता येते आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला थांबवत होत्या किंवा तुमच्याकडं पॉझिटिव्ह हे यायचं होतं, ते सगळं तुमच्याकडे आता येते. ज्यांनी ठरवलं तुम्हाला अडचणीत आणायचं, तुम्हाला थांबवायचं, तुमच्या आयुष्यात अडथळे आणायचे, त्या सगळ्यांना तुमच्या आयुष्यातून बाहेर काढतात स्वामी. कारण स्वामींनी अगदी योग्य वेळी तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप केलेला आहे. आणि म्हणूनच स्वामींच्या हस्तक्षेपामुळेच त्या संकटातून तुम्ही, फायनान्शियल संकटातून तुम्ही बाहेर पडलाय. आणि आता तुम्ही बघाल की नॅचरली तुमच्या आयुष्यात काय मिरॅकल्स होत आहेत. फायनान्शियलचं आगमन तुमच्या आयुष्यात होते आणि तुमची हेल्थ चांगली होते, तुम्ही मोकळे होताय, स्वतंत्र होताय, नवीन मार्ग, नवीन ध्येय, त्या ध्येयाकडे तुम्ही वाटचाल करताय आणि त्याच्याकडे तुम्ही आता पुढं पुढं जाताय. तर ते तुमच्या आयुष्यात येते. आणि फोकस्ड इंटेन्शन बघा, ते योग्य वेळी स्वामींच्या हस्तक्षेपामुळं तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर आलाय. तर तेच इंटेन्शन, ज्यांचं इंटेन्शन होतं त्यांचं इंटेन्शन असंच होतं की तुम्हाला त्या घेऱ्यामधून बाहेर काढायचंच नाही, असं इंटेन्शन होतं. पण स्वामींनी हस्तक्षेप केला, कारण त्यांनी कोणतंही इंटेन्शन त्यांचं असेल तरी सुद्धा तुमचं इंटेन्शन हे चांगलं आहे, तुमचा उद्देश चांगला आहे. तुम्ही कोणतंही कार्य करता म्हणजे तुमच्या हातून जे काही तुम्ही करताय ते सगळं चांगल्या इंटेन्शननं करताय, उद्देश चांगला ठेवून करताय, पुढं जाण्यासाठी, कुणाला तर पुढं नेण्यासाठी किंवा आयुष्यात नवीन काहीतरी हे करण्यासाठी इंटेन्शन चांगलं ठेवून करताय. म्हणूनच स्वामींनी योग्य वेळी तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप केलेला आहे. आणि मोठे डिझास्टर असं काहीतरी तुमच्या आयुष्यात होणार होतं होतं मी म्हणते. तर त्या संकटातून तुम्हाला स्वामींनी बाहेर काढलेला आहे. आणि जरी छोटासा तुम्हाला इफेक्ट तुमच्यावर त्याचा हे झालेला असेल किंवा तुम्हाला जाणवलंही असेल, तो इफेक्ट तो जास्त काळ राहणारा नाही आहे, तो निघून जाईल. पण ते जाणीव ही तुमच्यामध्ये असायला हवी की स्वामींच्या हस्तक्षेपामुळं तो इफेक्ट ते खूप मोठा काळ तुमच्यावरचा गेलेला आहे. कर्म रिलीजिंग मी तुम्हाला काय म्हणलं, एक कार्मिक सायकल असते ती जेव्हा डेथ होते, कार्मिक सायकल संपते, तेव्हाच आयुष्यातलं हे असं व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड येतं. तर कर्मा जो सगळा ड्रामा होता तुमच्या आयुष्यातला तो संपवायचा होता, संपवला गेलेला आहे. आणि तो काळ वाट बघत होता की तुम्ही कधी त्या ह्याच्यामध्ये सापडताय. तर हा सगळा ड्रामा तुमच्या आयुष्यातला स्वामींच्या हस्तक्षेपामुळे हा संपलेला आहे. तुम्ही आता नवीन ह्याच्यात श्रीच्या ह्याच्यामध्ये एनर्जीमध्ये प्रवेश करताय. पैसा, सुख, समृद्धी त्या एनर्जीमध्ये तुम्ही प्रवेश करताय. तुम्ही बोलताय, तुम्ही सकारात्मक बोलताय, तुम्ही पॉझिटिव्ह बोलताय, पॉझिटिव्हनेसकडे तुम्ही पुढं जाताय. आणि अर्केंजल मायकल तुम्ही आता सेफ आहात. अर्केंजल मायकल सुद्धा तुम्हाला सांगताय आणि स्वामीच तुम्हाला मेसेज देत आहेत इथून की तुम्ही आता सेफ आहात, तुम्ही आता सेफ आहात. एंजल्स आणि स्टँड तुमच्या बाजूने एंजल्स हे घेत आहेत, स्टँड घेत आहेत. आणि तुम्ही जर सरेंडर झालेले आहात, श्रीकृष्णांना असेल, स्वामींना असेल, तुम्ही सरेंडर झालाय आणि तर ते तुम्हाला कनेक्ट होत आहेत. मिरेकल्स तुमच्या आयुष्यात आता व्हायला लागतील, बघाल तुम्ही. आणि हे सगळं स्वामींच्या हस्तक्षेपामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातून ते निघून गेलेलं आहे. वेळ आली, वेळेनं खूप योग्य वेळी हस्तक्षेप केल्यामुळे स्वामींनी तुमचा काळ परत निघून गेलेला आहे. त्या काळानं पूर्ण तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न केला, पण तुमच्या भक्तीनं तुम्ही इतके परिपूर्ण आहात, तुमच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की आलेला काळ सुद्धा तुम्ही त्या भक्तीनं परत पाठवलेला आहे. आणि स्वामींच्या आशीर्वादाने, स्वामींच्या हस्तक्षेपामुळे तो काळ परत गेलेला आहे. आणि तुम्हाला
हे हा जो मेसेज तुम्हाला दिला जातो हा मेसेज खरंच त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचत, ज्यांना खरंच कनेक्ट होते त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तर हे ट्रस्ट युअर स्पिरिच्युअल गायडन्स, श्रीकृष्ण तुम्हाला ते सांग, तुम्हाला जे मेसेज दिले जात आहेत, तुम्हाला जे स्पिरिच्युअल मेसेज दिले जात आहेत, तुम्हाला अलर्ट करण्यासाठी दिले जात आहेत, तुम्हाला निर्णय घेण्यासाठी दिले जात आहेत, तुम्हाला तुमच्या कार्मिक सायकल संपवली म्हणून दिले जात आहेत, किंवा नवीन प्रवेशासाठी दिले जात आहेत, ट्रान्सफॉर्मेशनसाठी दिले जात आहेत. जे काय स्पिरिच्युअल मेसेज तुम्हाला दिले जात आहेत, गायडन्स दिले जात आहेत, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही जितका विश्वास ठेवाल तसे तसे बदल तुमच्या आयुष्यात घडायला लागतील, असा श्रीकृष्णांचाही मेसेज तुमच्यासाठी आहे. आणि स्वामी दत्तगुरु श्रीकृष्ण तुमच्यावर अनकंडिशनल प्रेम करतात. ते तुमच्या भक्तीवर, तुमच्यावर खूप प्रेम करतात. तुमची सेवा, तुमची भक्ती त्यांना खूप आवडते, भावते. म्हणूनच तुमच्यावर येणारं संकट तुमच्या अगोदर त्यांच्यापर्यंत पोहोचत असतं, आणि म्हणूनच ते हस्तक्षेप करतात. त्या एवढी मोठी, एवढी पॉझिटिव्ह, एवढी खरी सोल ज्याच्याशी आम्ही कनेक्ट झालो. थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना, आणि स्वामींनाही आणि श्रीकृष्णांना. असं श्रीकृष्णांसारखं बंधू आहात श्रीकृष्ण, मी मानते. म्हणजे श्रीकृष्णांना आपण प्रत्येक रूपामध्ये त्यांना बघतो. सखा, प्रियकर, भाऊ आणि सारथी या सगळ्या रूपामध्ये त्यांना बघतो. पण त्यांची सगळीच रूपं ही बेस्टच आहेत आपल्यासाठी, आपल्याला हिलिंग देणारी आणि आपल्या आयुष्यात नवीन बदल घडवून आणणारीच आहेत. तर असे बदल, अशी ही भक्ती तुमची रंग घेते. आता तुमची भक्ती तुमच्या आयुष्यात एक नवीन रंग भरतीये, नवीन प्रवाहाकडे तुम्हाला घेऊन जाते. खूप मोठं म्हणजे तुमच्यावर येण्या अगोदर संकटाची चाहूल ही स्वामींना, श्रीकृष्णाला तुमच्या आराधना लागली. म्हणूनच त्यांनी हस्तक्षेप करून तुम्हाला वेळीच तिथं हे केलेलं आहे. कसं असते बघा, एखादं खूप मोठं हे असतं, क्षणिक असतं, पण ते क्षण सुद्धा तो घेता आला पाहिजे, हो की नाही. आणि तसा तो स्वामींनी आणि श्रीकृष्णाने घेतलेला आहे. खूप श्रीकृष्णांसारखीच अशी सोड तुम्ही आहात. तुम्ही अशीच तुमच्यामध्ये प्रेम पण आहे, आणि तुमच्यामध्ये विश्वास आहे. तुम्ही भक्ती करता, तुम्ही सगळ्या गोष्टीने सगळ्यांना मदत करता, तुम्ही सारथी बनता सगळ्यांचे. आणि म्हणूनच तुम्ही सारथी आहात, आणि या सारथीला एक सारथीच हे करू शकतो, हे की नाही. सारथीला सारथीच प्रोटेक्ट करू शकतो. तसं या सारथीला एक अशी सारथी होती, किंवा एक अशी सारथी होता, त्याला प्रोटेक्ट केले श्रीकृष्णांनी, आणि योग्य वेळी श्रीकृष्णांनी, स्वामींनी हस्तक्षेप केला. म्हणून तुम्ही प्रोटेक्ट झाला, आणि तुमच्यावरचं मोठं संकट परत गेलं, आणि एका कार्मिक सायकलची एंड झाली, आणि तुम्ही चांगल्या ह्याच्यामध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे. थँक्यू सो मच कृष्णा. लीडरशिप, कारण तुमच्यामध्ये, मी काय म्हटलं, सारथी, तुमच्यामध्ये एक गुणवत्ता आहे. तुमच्यामध्ये खूप मोठी अशी लीडरशिप करण्यासारखी, कम्युनिटीला पुढं नेण्यासाठी, समुदायाला पुढं घेऊन जाण्यासारखी लीडरशिप करणारे असं मार्गदर्शक, एक पॉवरफुल मार्गदर्शक असं तुमच्यामध्ये आहे. ते तुम्ही करू शकता. आणि तुमच्यामध्ये खूप हे आहे, म्हणजे पॉझिटिव्हनेस आहे, सकारात्मकता, असं हे आहे. इतकं छान असा हे दिसतंय मला. हे कार्ड खूप असं लाईट हे होते, चंद्राच्या, चांदण्यांच्या प्रकाशामध्ये तुम्ही असं छान हे होत आहे, फ्लो होत आहे, पुढे जात आहे. आणि एक लीडरशिप तुमच्यामध्ये अशी आहे, जी अशा लोकांना असं वाटते की बघा, संकट म्हणजे कसं, जो लीडर असतो, लीडरशिप असते, मार्गदर्शक असतो, कम्युनिटीमध्ये प्रत्येक जणच सारखा असेल असा नसतो. कधी कधी त्या आपल्याच ह्याच्यातले पाठीमागून कधी वार करतील असं सांगता येत नाही, होय की नाही. तसंच काहीसं तुमच्या बाबतीतही झालंय. पण त्या संकटातून वेळीच स्वामीने हस्तक्षेप केल्यामुळे तुम्ही बाहेर पडताय, आणि त्या ह्याच्यातून ती अशी चौकड होती, जी चांडाळ चौकड असं म्हणतात की नाही आपल्याकडं, तसं म्हणजे अशी दलदल होती, अशी चौकड होती, अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत होता. पण असा श्रीकृष्णाने टर्न घेतला की तुम्हाला बाहेरच काढून टाकलं त्या ह्याच्यातून. नाही, त्या अशा संकटातून योग्य वेळी हस्तक्षेप केलेला आहे श्रीकृष्णाने आणि स्वामींनी तुमच्या आयुष्यात. आणि तुम्हाला त्या कार्मिक पॅटर्नमधून चपकन बाहेर काढून टाकले, कारण खूप त्रास तुम्हाला त्यामध्ये झालेला आहे. प्लेजर बघा, आता तुमच्या आयुष्यात एक एक पायरी तुम्ही नवीन चढत जाणार, कारण श्रीकृष्णांनी ठरवलंय, श्रीकृष्णांनी, स्वामींनी ठरवलेलं आहे. स्वामींनी आणि श्रीकृष्णांनी हस्तक्षेप केलाय तुमच्या आयुष्यात, की तुम्हाला
पुढं घेऊन जायचं आहे, तुम्हाला वरती घेऊन जायचं आहे. कारण तुम्ही प्रत्येक तुमच्या कार्मिक सायकलमध्ये तुम्ही खूप स्ट्रगल, खूप याला तोंड दिलेलं आहे, खूप संकटांना तोंड दिले आणि ही संकट जेवढी तुम्ही झेपलेत, तुम्ही झेपल्यावर तुम्हाला जेवढं हे झालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा जास्त झेपणं किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त त्रास स्वामींना आणि श्रीकृष्णांना झालाय हो. खरंच. कारण कसं असतंय, ते आई वडील आपल्या मुलांवर येणारं संकट झेलत असतात, तसेच ते आपले आई वडील आहे आणि त्यांनी तुमच्यावरचं येणारं संकट आपल्या स्वतःवर घेतलं. त्यांनी झेललं, त्यांनी स्वतःला त्रास करून घेतला, पण त्यांच्या लेकरापर्यंत त्यांनी ते पोहोचू दिलं नाही, खर्चटं सुद्धा दिलं नाही. आणि त्याचं हे, जरी तुम्हाला त्रास झाला असेल, थोडा जरी झाला असेल, तरी सुद्धा त्याचा खूप त्रास त्यांना होतो. त्याचा खूप त्रास त्यांना होतो आणि त्यांना सुद्धा ते हे करायला लागतं. तर असं म्हणजे खूप मोठा हा मेसेज आहे आणि आपण जेव्हा आपण हृदयातून ते हे स्वीकारायला लागतो ना, तेव्हा खूप आतपर्यंत ते लागतं. आणि थँक्यू सो मच. कम्युनिटी लिडरशिप आहे आणि कम्युनिटी आहे, एक अशी कम्युनिटी आहे आणि त्यातून सुद्धा तुम्हाला हे केलं जाते बघा. तुम्हाला सॉरी, ह्या संकट असं आहे म्हणजे ती कम्युनिटी असेल. आता अशा कम्युनिटीशी तुम्ही कनेक्ट होत आहे म्हणजे तुम्ही लिडरशिप आहेच, तुमच्यात कम्युनिटी आहे, पण श्रीकृष्ण तुम्हाला अशा कम्युनिटीशी कनेक्ट करतायत जी हील देणारी आहे, हिलिंग करणारी आहे. इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे तुमच्यात रंग भरणारी अशी कम्युनिटी आहे. ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही होता ती कार्मिक होती. प्रत्येक आयुष्यामध्ये एक कार्मिक हे असतं, आयुष्य असतं आणि एक आपलं जे आयुष्य हे आहे ते असतं. पण कार्मिक पॅटर्न कधी कधी पूर्ण होता होता आयुष्य निघून जातात. पण तुमची भक्ती आणि तुमची सेवा इतकी पराकोटीची आहे की तुम्ही कार्मिक पॅटर्न आहे हे आयुष्यामध्येच पूर्ण करून ठेवलेलं आहे, पूर्ण झालं. म्हणजे हे तुमचं जे लाईफ आहे हे शेवटचं, म्हणजे असं हे मला हे होतं की ह्या लाईफमध्ये तुमची कार्मिक पॅटर्न कट झालाय, कार्मिक लाईफ कट झाले आणि नवीन आयुष्य पण तुमचं ह्याच्यामध्ये सुरू होते. म्हणजे 2 जन्म, एक नवीन जन्म तुमचा होते. ही जी कम्युनिटी आहे, ही कम्युनिटी तुमच्या आयुष्यावर इंद्रधनुष्यासारखे रंग पेरणारी आहे, फुलपाखरासारखं तुम्हाला तजेलदार करणारी आहे, फुलांसारखी आहे. आणि हे सगळ्या या सगळ्या कम्युनिटीशी कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला काटेरी अशा या संकटाच्या ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करून योग्य वेळी स्वामींनी हस्तक्षेप केला आणि म्हणूनच त्या काटेरी अशा कम्युनिटीमधून त्यांनी तुम्हाला बाहेर काढून तुम्हाला अशा कम्युनिटीमध्ये स्थित केलं, ज्या कम्युनिटीचा तुमच्यावर असं अटॅचमेंट आहे, जी इंद्रधनुष्यासारखी आहे, रंगीबिरंगी आणि सुंदर. खूप छान अशी ही कम्युनिटी आहे, हा समुदाय आहे आणि या समुदायामध्ये तुम्हाला इथं स्थित केलेलं आहे. खूप छान असा मेसेज आहे, खूपच छान मेसेज आला आणि थँक्यू 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 सो मच कृष्ण, थँक्यू सो मच स्वामी. आणि खूप छान अशी रीडिंग झाली. नक्कीच कोणाला मला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट नक्की करा रीडिंग कशी वाटली. पुन्हा भेटू अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.